रात्रीच मनूने फर्माईश केली होती, की "आई सकाळी ना उद्या डब्यामध्ये मला ना पराठा आणि दही दे." आता मनू किती खाते हे तर मला माहिती आहे, पण तिने मागितले आणि मी दिलं नाही. हा गिल्ट नको म्हणून सकाळी-सकाळी इथे आलूचा पराठा बनवायला घेतला. आता इथे पराठा तर माझा बनवून झाला होता. दाजी आज आले होते कारण तनूला हॉस्टेलमधून घरी न्यायचं होतं. सो आमच्या तिघांसाठी ना मस्त पोहे बनवले होते. मी हे सगळं करत होते तोपर्यंत त्यांनी मनूचं आवरून दिलं आणि खरंच सकाळी-सकाळी यांची मला इतकी जास्त मदत होते, की बस. आणि आजकाल मनूसुद्धा खूप गुणी झाली आहे. पटकन शाळेत जाते आणि शाळेतसुद्धा खूप छान रमतीये. त्याच्यानंतर माझे काही शूट होते तर तेच करायला घेतले. आता हा जो कुर्ता सेट आहे ना तो खूपच मस्त आलाय. शिवाय ह्याचा दुपट्टासुद्धा खूप मोठा आहे. त्यामुळे परफेक्ट असा कुर्ता सेट आहे. आता हा ड्रेस तर मला इतका जास्त आवडलाय, की हा मी शूटसाठी मागवला होता. पण आता मी स्वतःसाठीच एक ऑर्डर करणार आहे कारण मला तो खूप आवडलाय. त्याची डिझाइन आणि कलर दोन्हीसुद्धा खूप छान आहे. आज स्वयंपाकामध्ये मस्त आमरसाचा बेत होता. दाजीने येताना भरपूर आंबे घेऊन आले होते. तर चला म्हणलं तेच बनवूयात. इथे आमरस आणि तळण मी काढून घेतलं आणि बाकी जो काही स्वयंपाक होता कांद्याची चटणी, वरण, भात, चपाती हे सगळं ताई बनवून गेल्या होत्या. हे आणि दाजी तनूला घेऊन आले आणि तनू दीदी दिसल्यानंतर मनूला इतका जास्त आनंद झाला होता, की बस. मग पळत-पळत गेली आणि तिची स्कूल बॅग घेऊन आली, की "तनू दीदी बघ माझी शाळेची बॅग, बघ माझी स्कूल बॅग." हे असं तिचं सगळं चाललेलं होतं. आज पप्पासुद्धा घरी होते. मग पप्पालासुद्धा काम नव्हतं करू द्यायचं. म्हणून "पप्पा लॅपटॉप बंद कर आणि माझ्यासोबत चल." असं इशाऱ्यामध्ये आणि तोंडाने दोन्हीही सांगणं चालू होतं आणि त्यांना खेळायला घेऊन गेली होती. तेवढ्यात जोराचा पाऊस चालू झाला. मस्त पाऊस एन्जॉय केला आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.